Hello students, hope you are all healthy and safe. Welcome to Knowledge Treasure channel. Friends, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 मधला फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्यूशन याचा पार्ट 3 सुरुवात करणार आहोत. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये प्रीवियस टॉपिक्स म्हणजे आपण ट्रान्सक्रिप्शन, हेरिडिटी, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन, म्युटेशन आणि इव्होल्यूशन ह्या टॉपिक्सचा कव्हर केलेला आहे. इफ यू आर नॉट सीन दोज व्हिडिओज, प्लीज क्लिक ऑन द आय बटन अँड गेट द लिंक. इफ यू लाईक दीज व्हिडिओज, लाईक, शेअर टू युअर फ्रेंड्स अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. Today we are going to discuss the evidences of evolution. There are 6 points. So students, let us start. Evidences of evolution. म्हणजे काय आहे? इव्होल्यूशन झालेलं आहे त्याच्यासाठी काहीतरी प्रूफ लागणार. सायन्समध्ये कुठल्याही गोष्टी आपण सांगताना त्याच्यासाठी प्रूफ लागत असते. लेट अस सी एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. इव्होल्यूशन हे collective thinking upon all above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. However, it needs proof to prove it. Following are various proofs available in support of the theories mentioned above. हे इव्होल्यूशन हे कधी एंड न होणारा प्रोसेस आहे. आता पण आपल्यामध्ये सुद्धा इव्होल्यूशन होत असणार. त्याच्यामुळे आपल्या पुढील जनरेशनमध्ये काही ना काही चेंजेस होणार. पण त्याला प्रूफ करणे गरजेचं आहे. हे जे प्रूफ करण्यासाठी प्रूफ लागत असते. आपण जे थिअरी बघितलेलं आहे नॅचरल सिलेक्शन थिअरी, हे प्रूफ करण्यासाठी ह्या प्रूफ्स लागत असते. फर्स्ट वन आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. Observe the following images and note the similarities between given animal images and plant images. Morphology म्हणजे काय आहे? External appearance and shape or structure. एखादी ऑर्गॅनिझम मध्ये एक्सटर्नल अपीअरन्स कसा आहे, शेप कसा आहे, त्याचा स्ट्रक्चर कसा आहे, एक्सटर्नली स्ट्रक्चर कसा आहे, त्याच्याबद्दल आपण स्टडी करणे म्हणजे मॉर्फोलॉजी आहे. आता इथे प्लांट्स आणि ॲनिमल्सचा इमेज दिलेला आहे. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ अ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ अ नॉस्ट्रिल्स अँड इयर पिन्ने अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. ॲनिमल्सच्या इमेजकडे बघताना आपल्याला काय दिसतंय? ह्या ॲनिमल्सचा माउथचा स्ट्रक्चर इथे आपल्याला ॲनिमल्सचा माउथचा स्ट्रक्चर सगळा ॲनिमल्समध्ये माउथचा स्ट्रक्चर सेम दिसते. पोझिशन ऑफ आईजचं पोझिशन सुद्धा इथे आपल्याला सगळ्या ॲनिमल्समध्ये सेम आहे असं वाटतंय. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल इथं दिसते. माउथचं जरा वरती नॉस्ट्रिलचं ते तुम्ही बघू शकतात. हे नोजचं होल आहे. आणि इयर पिन्ना आणि त्यांच्या बॉडीमध्ये असणारा हेअर सुद्धा सगळ्या ॲनिमल्समध्ये थिक असणार. हे सगळ्या ॲनिमल्समध्ये सिमिलॅरिटी आहे. माउथचं स्ट्रक्चर, पोझिशन ऑफ आईज, नॉस्ट्रिल्स, इयर पिन्ना, थिक हेअर हे सगळं ह्या तिन्ही ॲनिमलमध्ये सिमिलर दिसतंय. नेक्स्ट इथं काय सांगितलेलं आहे? वेरियस सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर्स लाईक लीफ शेप, लीफ विनेशन, लीफ पेट्योल एटसेट्रा ऑकर इन केस ऑफ प्लांट्स. तसेच आता प्लांट्समध्ये ह्या तिन्ही प्लांट्सचा स्ट्रक्चर बघितल्यावर आपल्याला काय दिसतंय? तिन्ही प्लांट्समध्ये लीफचा शेप आहे. लीफचा शेप इथं आपण बघितले की हे लीफ कसा आहे, असा शेप आहे त्याचा. तसंच इथं पण ह्या चिकूच्या लीफमध्ये पण तसंच आहे. तिचं इथं गुवाच्या लीफमध्ये सुद्धा त्याचा लीफचा शेप सुद्धा एकसारखा आपल्याला दिसते. तसंच लीफ विनेशन प्रत्येक लीफचा या तिन्ही प्लांटमध्ये लीफ विनेशन कसं आहे म्हणजे
असा रेटिक्युलेट लीफ विनेशन आहे. असं रेटिक्युलेट लीफ विनेशन आहे. लीफ विनेशन 2 टाईपचं असतात, रेटिक्युलेट आणि पॅरलल विनेशन. बनाना ट्रीमध्ये आपण बघितले की लीफ विनेशन असा पॅरलल असतात. इथं रेटिक्युलेट लीफ विनेशन सगळ्या प्लांट्समध्ये रेटिक्युलेट लीफ विनेशन दिसते. तसेच पेटियोल, त्याचा लीफ पेटियोल म्हणजे त्याचं देठ, लीफ स्टेमला जॉईंट झालेला, तिथं जॉईंट झालेला पार्ट म्हणजे तिथे सुद्धा आपण लीफचं देठ तेच सुद्धा एकसारखा सगळ्या प्लांट्समध्ये एकसारखा आहे. त्याच्यानंतर हे सगळं सिमिलॅरिटी बघितलं. आता ॲनिमल्स आणि प्लांट्स मध्ये असणारा हे सगळ्या सिमिलॅरिटीज बघितल्यावर आपल्याला काय वाटतंय, but this indicates that there are some similarity in those groups and hence it proves that their origin must be same and must have common ancestor. हे सगळ्या सिमिलॅरिटीमुळे असं आपल्याला कळते की त्यांचा अनसिस्टर, त्यांचा पूर्वज, ओरिजिन सेम असणार आणि जसे जसे टाइम पास झाला तसे तसे त्यांच्या अनसिस्टरपासून, ओरिजिनपासून ह्या वेगवेगळे टाईपचा एनिमल्स किंवा प्लांट्सचा तयार झालेला आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा, ह्या तिन्ही ॲनिमल्सचा अनसिस्टर एकच असणार, तसेच तिन्ही प्लांट्सचा अनसिस्टर एकच असणार असे आपल्याला कळते. नेक्स्ट आपण बघूया सेकंड एव्हिडन्स, दॅट इज ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल्स म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स, there doesn't seem any superficial similarity between human hand, foreleg of ox, flipper of whale and patagium of a bat. आता ह्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलेत आहे, इथे ह्युमनचा हँड आहे, कॅटचा फोरलेग आहे, पॅटेजियम ऑफ बॅट आहे आणि फ्लिपर ऑफ वेल आहे. हे जे तुम्ही बघितले तर लगेच काही म्हणजे बघितला एक्सटर्नल अपिअरन्समध्ये तुम्हाला कुठलाही सिमिलॅरिटी दिसणार नाही. जसे की मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये आपल्याला बघितलं म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्समध्ये आपल्याला तिथे सिमिलॅरिटी दिसला आहे, तसं इथं कुठलाही सिमिलॅरिटी दिसणार नाही. सिमिलरली यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर्स इज डिफरंट इन रेस्पेक्टिव्ह एनिमल्स. तसेच हे जे स्ट्रक्चर प्रत्येक ॲनिमलमध्ये वेगवेगळ्यासाठी यूज होते. ह्युमन हँड इज यूज्ड फॉर होल्डिंग थिंग्स किंवा इतर काहीतरी हॅमरिंग करण्यासाठी किंवा काहीतरी काम करण्यासाठी यूज होत असते. कॅट्स फोरलेग कशासाठी यूज होते, रन करण्यासाठी किंवा वॉकिंग करण्यासाठी कॅट्सला यूज होते. पॅटेजियम ऑफ बॅट हे फ्लाय करण्यासाठी, बॅटमध्ये फ्लाय करण्यासाठी ह्याचं यूज होते. फ्लिपर ऑफ वेलमध्ये हे स्विम करण्यासाठी हे यूज होते. However, there is similarity in structure of bones and joints in organs of each of those animals. मग असे डिफरंट अपिअरन्स डिफरंट आहे, सिमिलॅरिटी कुठं नाही आहे आणि त्यांचा यूज सुद्धा डिफरंट आहे. मग सिमिलॅरिटी आहे कुठे? आता इथे आपण बोनी जॉईंट्स आहे, इथे बोनी जॉईंट्स आपल्याला दिसत आहे. प्रत्येकाला 2 बोनी जॉईंट आहे, इथे आणि इथं, इथे आणि इथं, इथे आणि इथं, असं करून 2 बोनी जॉईंट्स आपल्याला दिसत आहे. आणि बोनचे स्ट्रक्चर सुद्धा आपण बघितले की असे एकसारखा दिसते, सिमिलॅरिटी दिसतात. त्याच्यामुळे आपण काय कन्क्लूड करू शकतो म्हणजे दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन अँसेस्टर. हे जे सिमिलॅरिटीज आहे, बोन आणि बोनी जॉईंट्समध्ये असणारा सिमिलॅरिटी आहे, त्याच्यामुळे त्यांचा अँसेस्टर सेम असणार असं आपण इथं कन्क्लूड करू शकतो. इथं सांगितलेलं आहे. Vestigial organs. Degenerated or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs. जे ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये पूर्णपणे डेव्हलप झालेला नाही, हे डिजेनरेटेड म्हणजे आता ते आहे आणि त्याचा काहीच यूज नाही आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन्स असे म्हणतो.
आणि त्याचं काही यूज नाही. In living organisms, sudden development of a new tissue or organs for living in changing environment is not possible. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एखादी टिश्यू किंवा ऑर्गनचा सडन चेंज होणे किंवा डिजनरेट होणे शक्य नाही आहे. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. त्याच्याऐवजी ते जे ऑर्गन्स आहे ते स्लोली चेंजेस त्याच्यामध्ये स्लोली चेंजेस होते. Mostly, a specific structure in the body is useful under certain situation. However, same structure under different situation may become useless or even harmful. आता एखादी सिच्युएशन मध्ये आपल्या बॉडीमध्ये एक स्पेसिफिक स्ट्रक्चरचा यूज होऊ शकतो आणि काही डिफरंट सिच्युएशनमध्ये काय होते त्या सेम स्ट्रक्चर युजलेस किंवा हार्मफुल ठरू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या ॲन्सेस्टर आहे ते मंकीमध्ये टेल होता. मंकीज ट्रीजमध्ये स्विंग होण्यासाठी ते टाईलचा यूज करत होते. पण आता आपल्याला असे काही करण्याचा उपयोगच नाही, असे काही करण्याचं गरजच नाही आहे. त्यामुळे आता त्या त्याच्या टेलचा मंकीचा टेल काय आहे, मंकीला टेल यूज होत होता, ते टेल आपल्याला काहीच यूजच नाही आहे, म्हणून आपल्याला ते नाही आहे. तसंच आपण डिफरंट सुद्धा सांगू शकतो. आता मंकीजमध्ये इयर्स आहे, एक्सटर्नल इयर्स, इयर पिन्न आहे. ते इयर पिन्न ते साऊंड डिफरंट डायरेक्शनमध्ये होणारा साऊंडला ऐकण्यासाठी त्यांनी यूज करत असते. पण आपल्याला ते एक्सटर्नल इयर पिन्नेचा काही यूज नाही आहे, तरी ते आपल्याकडे आहे पण ते युजलेस आहे. ओके, नेक्स्ट. सच स्ट्रक्चर्स begins to degenerate under such situations as per the principle of natural selection. नॅचरल सिलेक्शनच्या प्रिन्सिपलमध्ये सांगितलेल्यासारखा हे जे न वापरणारा और यूज न होणारा ऑर्गन्स हळूहळू डिसेपियर व्हायला सुरू होते. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर टू डिसेपियर. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते डिसेपियर होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. Such organ though non-functional in certain organisms, it may be functional in other organism. That is, it is not vestigial in other organism. असे एखादी ऑर्गन आपल्याला युजफुल नाही आहे तरीही इतर ऑर्गॅनिझम्समध्ये युजफुल असेल, म्हणजे त्या ऑर्गॅनिझम्समध्ये हे पर्टिक्युलर ऑर्गन वेस्टिजियल ऑर्गन नसणार. फॉर एक्झाम्पल, आपण इथं बघू शकतो अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनेंट्स. अपेंडिक्स ह्युमन बॉडीमध्ये युजलेस आहे, ते कुठलाही फंक्शन करत नाही. पण रुमिनेंट्स म्हणजे काऊ, बफेलो एटसेट्रा आहे ते, ह्यासारख्या एनिमल्समध्ये अपेंडिक्स युजफुल आहे आणि फंक्शनल आहे. Similarly, muscles of ear pinna which are useless to human are useful in monkeys for movement of ear pinna. Similarly, muscles of ear pinna म्हणजे outer ear आपल्याला यूज नाही आहे, पण मंकीजमध्ये डिफरंट डायरेक्शनमध्ये येणारा साऊंड ऐकण्यासाठी ते त्यांचा इयर हलवत असतात. त्यामुळे इयर पिन्ना आहे ते मंकीजमध्ये युजफुल असतात, आपल्यामध्ये युजफुल नाही आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे Similarly, various vestigial organs like tailbone, coccyx, wisdom teeth and body hairs are present in the body of human beings. टेलबोन आहे, विस्डम टीथ आहे, बॉडी हेअर हे सगळे ह्युमन बिईंग्समध्ये प्रेझेंट आहे, पण त्याचा काहीही यूज ह्युमन बिईंग्समध्ये नाही आहे. आता ह्या बॉडी हेअर आपल्या ॲन्सेस्टरमध्ये थंडीतून कोल्डनेस होताना त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी त्याने प्रोटेक्शन करण्यासाठी यूज होत होता. पण आता आपल्याकडे काय स्वेटर आहे, त्यामुळे त्याचा यूज होत नाही, हेअरचा काही यूज नाही आहे. पण हे जे डिसेपियर होण्यासाठी भरपूर इयर्स लागते, म्हणजे युजलेस झालेला आता बॉडी हेअर्स आपल्या बॉडीमध्ये काही यूज नाही आहे, पण त्याचं डिसेपियर होण्यासाठी भरपूर इयर्स लागणार आहे.
तसेच विस्डम टीथ किंवा टेलबोन ह्याच्यासुद्धा आपल्याला आता काहीही यूज नाही आहे, त्यामुळे ते सुद्धा आपल्या बॉडीमध्ये वेस्टिजियल ऑर्गन्स आहे. इथे तुम्ही बघू शकतात अपेंडिक्स आहे. अपेंडिक्ससुद्धा आता डिजनरेट होऊन आपल्याकडे एवढं शॉर्ट झालेलं आहे. इयर मसल्स आहे, विस्डम टीथ, यू कॅन सी द विस्डम टीथ अँड टेल कॉकीज. हे सगळं ह्युमन बिईंगमध्ये असणार, पण त्याचा काहीही फंक्शन नसतात, यूज नसतात ह्युमन बिईंगमध्ये. त्याला सगळं आपण काय म्हणतो, वेस्टिजियल